गोदावरीच्या पवित्र तीरावर नांदेड शहरामध्ये खडकुत एक नांदेड ते हिंगोली या रोडवर छोटंसं गाव आहे. एक रोडपासून अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरावर सुंदर गाव आहे. पण या गावामध्ये गेल्या 12 तारखेपासून म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त औचित्य साधून 13 तारखेपासून श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. या खडकुतमध्ये आज खडकुत नसून एक पंढरपूर झालं आहे. सकाळी काकडा होतो सुंदर असा आणि काकड्याला गावातील सगळं महिला मंडळी, पुरुष मंडळी, लहान थोर म्हातारे माणसंसुद्धा आज काकड्याला उपस्थित आहेत. काकड्याला येतात. अगदी 4 वाजता थंडीचा काळ असून काकडा झाल्याच्यानंतर लहान बाळगोपाळ जे शाळेचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी माझ्या ज्ञानोबारायाने जी ज्ञानेश्वरी लिहिली, माझ्या ज्ञानोबारायाने जी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं खडकुतमध्ये काही विद्यार्थी, काही माता भगिनी, काही पुरुष मंडळी आज पारायण करतात. आज आम्हाला आनंद आहे की विद्यार्थी ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं आज खडकुतमध्ये पारायण करतात. पारायण झाल्याच्या नंतर लगेच प्रत्येकाने गावामधील सुंदर अशा पंक्ती घेतल्यात. अगदी मनाने एकदम अंतःकरणातून काहीतरी अन्नदान करावं हा उद्देश डोक्यात घेऊन गावातील लोकांनी सकाळी एक पंगत आहे एकाची, संध्याकाळी एक पंगत आहे एकाची, असं तन मन धनाने पंक्ती करत आहेत. संपूर्ण गाव 7 दिवस घरी न जेवता या धर्ममंडपामध्ये जेवते. हे सगळ्यात मोठा आनंदाची गोष्ट आहे. अन्नदान हे सगळं श्रेष्ठ दान मानलं जातं. खडकुतमध्ये अन्नदानही होते आणि ज्ञानदानही. लगेच 1 वाजता श्रीमद भागवत कथा सुरू होते. कथेला संपूर्ण मंडप भरून जातो, बसायला जागा नसतो. विशेष म्हणजे खडकुतमध्ये तरुण मंडळी, अगदी धावतं जीवन आहे पोरांचं. तरुण मंडळीचं एकदम धावतं जीवन आहे. पण त्या धावत्या जीवनातून, त्या धावत्या वेगामधून काहीतरी परमार्थ करावा, काहीतरी भगवंताचं गुणगान गावं. आपलं हे जीवन एक जीवन आहे, त्या जीवनातलं काहीतरी भगवंताला द्यावं म्हणून खडकुतमध्ये तरुण मुलंसुद्धा आज भागवत कथेला या सप्त्याला येत आहेत. कीर्तन ऐकतायत, कथा ऐकतायत, हरिपाठ ऐकतायत. सकाळी 4 वाजता काकड्यालासुद्धा खडकुतमधले तरुण मंडळी येतात. आता तिकडे आपण पाहतोय पंक्ती चालू आहेत. तरुण मंडळी तिकडं वाढायला आहे, स्वयंपाकाला आहेत. महिला मंडळी एका बाजूला बसते, त्यांची व्यवस्था वेगळी केली. पुरुष मंडळीची बाजूला एका व्यवस्था केली. संपूर्ण तरुण मंडळी गावातील काही विशिष्ट व्यक्ती आहेत, काही जुने माणसं आहेत, हे सुद्धा या सप्त्यासाठी अहोरात्र मेहनत करायला आहेत. हा सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या खडकुतमध्ये चालावा एवढी हनुमंताच्या चरणी, एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या तरुण मंडळींना ज्ञानोबारायानं, तुकोबारायांचा यांनी काहीतरी बोध घ्यावा आणि यांनी व्यसनापासून दूर व्हावं, यांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नाही या उद्देशाने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आज प्रत्येक तरुणाच्या गळ्यामध्ये पवित्र त्यांनी तुळशीची माळ घालावी, कपाळावर भगवा गंध लावावा, धाब्यावर न बसता मंदिरात बसावं या उद्देशाने खडकुतमध्ये सप्ताह आहे. आणि हा सप्ताह या खडकुतवासियांनी आम्हाला जरी नाही बोलवलं तरी हा सप्ताह त्यांनी पाडू नये, हा सप्ताह बंद करू नये अशी मी खडकुतवासियांना आणि विनंती करतो. आणि माझ्या तालुक्यातील, माझ्या गावातील, माझ्या जिल्ह्यातील, संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला विनंती करतो की प्रत्येक गावामध्ये सप्ताह राबवावा. ज्ञानोबाराया तुकोबारायाचे गुणगान प्रत्येक गावामध्ये यावेत. वारकरी संप्रदायाचा ध्वज प्रत्येकाने हातात घ्यावा, प्रत्येक तरुणाने हातात घ्यावा अशी मी एक छोटा वारकरी, एक पांडुरंगाचा पाईक, ज्ञानोबारायाचा पाईक, छत्रपती शिवरायांचा मावळा, जिजामातेचा मावळा, शंभूराजेंचा मावळा म्हणून अशी विनंती करतो. रामकृष्ण हरी. खडकुतमध्ये सकाळी 7 वाजता ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचं सांगता समारंभ होणार आहे. म्हणजे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी 7 दिवस मुलांनी, विद्यार्थ्यांनी, लोकांनी वाचली. त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा आहे. सकाळी 7 वाजता भव्य दिव्य एक प्रदक्षिणा निघेल. प्रत्येकाने सुंदर असे आपल्या घरासमोर रांगोळ काढतील. घरासमोर छत्रपती शिवरायांची, राजमाता जिजाऊ सभेची असेल, रामचंद्र प्रभूची असेल, हनुमान जी देवाची फोटो असतील ते आपल्या घरासमोर फोटो ठेवतील. संपूर्ण फोटो सजवतील आणि प्रत्येकाने घरास सुंदर असे कपडे घालतील. महिला मंडळी साड्या घालतील, पुरुष मंडळी धोतर वगैरे घालतील. गावाने प्रदक्षिणा आहे, भव्य दिव्य प्रदक्षिणा होईल. फुलांचा वर्षाव होईल आणि नंतर लगेच या ठिकाणी काल्याचे कीर्तन होईल. ठीक 10 ते 12 या वेळामध्ये काल्याचे कीर्तन होईल. काल्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर लगेच भव्य दिव्य असा समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं, या गावकऱ्यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य महाप्रसाद होणार आहे. तरी हा महाप्रसादासाठी तालुक्यातील, गावातील या सगळ्या गावाच्या जवळ्यांना विनंती आहे की खडकुतमध्ये आपण येत्या 20 तारखेला सकाळी 11 वाजता आपण महाप्रसादाला यावं अशी खडकुतवासियांच्या वतीनं आपणास विनंती आहे. रामकृष्ण हरी.
कसं आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, या म्हणीप्रमाणे माझ्या गावचं म्हणजे असं भाग्य उजळलं की प्रत्येक साधू संताचे आमच्या शेजारचे शिवाजी महाराज आहेत, त्यांचे विचारांनी त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या गावामध्ये प्रथम वर्ष आहे ह्या भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव होत आहे. शेवटचा दिवस म्हणजे सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरी याचं आहे ना मिरवणूक आहे, पूर्ण गाव सजवल्या जाईल आणि माझं गाव म्हणजे प्रति पंढरपूर वाटणार आहे. भव्य दिव्य अशी गावामध्ये शोभायात्रा निघणार आहे आणि त्याच दिवशी एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 20/1/2025 सोमवार सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत आपल्या गावामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. माझ्या सर्व परिसरातील भाविक भक्तांना, वारकऱ्यांना, सर्वांना विनंती करतो, आपण त्या दिवशी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ही सर्व माझ्या ग्रामस्थाच्या वतीने मी आपल्यास विनंती करतो. रामकृष्ण.